सुमे, अगं मला पायलट साहेबांनी हुडकायचंय, मला जाऊ दे की. मी त्यासनी हुडकून नेलं नाही तर माझं काय खरं नाही. बबन्या जरा गप्प बस. माझ्या माणसाला आधी कामावर हजर करते, मग तुझ्या पायलटला हुडकू. अगं पण सुमे. ग बस, नाही तर खरंच वळ उमटवन. काय झालं सुमे, आज लवकर कारखान्यावर आलीस? काका, अहो ते माझा माणूस अजून आला कसं नाही? कुठे गेला? कोण? तोच ज्याला मी इथं कामाला चिटकवला. सुमे, सुमे तू आमच्या सगळ्यांची वाट लावणार बघ. तुमची वाट लागू नये म्हणून तो फोक घेतलाय. माझ्या शब्दावर साहेबांनी त्याला कामाला लावलं आणि ह्यो कामचुका ड्रायव्हर आलाच नाही. उद्या त्या ताई मॅडमला कळलं तर तुमच्या चांगलं यायचं. सुमे, आता तू परत घरला जा, इथला आम्ही बघतो. नाही, आता माझ्यामुळे झालं तर मीच निस्तरणार. येऊ दे त्याला, सांगते कसं काय ते. देवा देवा देवा, ज्या माणसानं कामाला लावलं त्या माणसाच्या हातातच झाडू दिला की यांनी. ड्रायव्हर, तुझं काही खरं नाही आता. कोण ड्रायव्हर ग? तुला आल्यावर कळालंच. आव साहेब, हे काय करताय तुम्ही? माझ्या माणसाबद्दल मी माफी मागते. द्या तो झाडू इकडं. नाही नाही, अहो खरंच चुकलं साहेब. माझ्या माणसाला तुम्ही झाडू मारायला सांगितलं आणि त्यानं. हो नाही नाही, साहेबांना नाही झाडू मारायला सांगितलं मी. अहो ढेकळाचा साहेब, साधा ड्रायव्हर आहे तो. नाही नाही सुमे, आमचं पायलट साहेब. बबन्या, इथं माझ्या माणसाने साहेबांवर काय येळ आणली ते बघा आधी. सुमीला मान खाली घालायला लावली त्यानं. साहेब, अहो द्या तो झाडू इकडं. आला ना, अख्खा कारखाना झाडायला लावते त्याला. हो नाही नाही, मी झाडणार आहे. अहो तुम्ही काय झाडणार? तो झाडणार, त्याचं काम आहे ते. नाही नाही, आता माझं काम आहे. अहो नाही काय नाही, द्या इकडे तो झाडू. नाही नाही, मीच झाडणार. अहो साहेब, साहेब. काका, अहो हे असं का म्हणलं साहेब? ए सुमी, तू घरला जा. आता तर नाहीच नाही, खऱ्याची दुनियाच नाही राहिली. ड्रायव्हर, तू आता येच माझ्या समोर. साहेब, साहेब, साहेबांचं काय हाल केलं त्यानं, आता ह्याचं काय हाल करते ना बघच तू. तुला गरज आहे म्हणून मी कामावर चिटकवला तर तू काम चुकारपणा करायला लागलास. तुला मी काय सांगितलं होतं, नीट कर्म करायचं, आणि तू त्या साहेबांच्या हातात झाडू दिलास. अगं सुमे, काय बोलतेस कळतं का तुला? साहेब 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 मला माफ करा साहेब, मला चुकलं साहेब. असं का करताय साहेब? ए, ती काय साहेब साहेब नाटक लावले दोघांनी. अगं हे आमचं साहेब. साहेब म्हणतो आम्ही एकमेकांना आदराने. हो साहेब, मी काम सोडून गेलो म्हणून तुम्हाला वाईट वाटलं का साहेब? तुम्ही नाराज झालेत का? मी तुम्हाला सगळं सांगतो, चला ना. ए, मी काय विचारले ते सांग आधी. सुमे, एक मिनिट महत्वाचं आहे साहेब. हे बघ बघ, मी काय सांगतो ते नीट ऐक. मी समर नाहीये, कळलं? अहो तुम्ही समर साहेब आहे, तुम्हाला हुडकायला पाठवलंय मला. ते विसर आता. आता मी इथे कामगार आहे. कोण आहे? कामगार. अहो पण साहेब. बघ, आता मी पण साहेब आणि तू पण साहेब. अहो पण तुम्ही समर साहेब आहे ना. अरे नाही रे, मी कामगार आहे. मी समोर आहे हे जर तू सुमीला सांगितलंस तर तू माझं ऐकत नाहीस असं मी मम्माला सांगेन. कोण आहे मी? कामगार. झालं का दोन काम चुका साहेबांच्या गप्पा? ड्रायव्हर, उगा तर नाटकी करायची गरज नाही. कामाला उशीर का झाला तुला? तुम्ही काय आता सांगू तुला, मी वेळेत येणारच होतो पण मी माझा पगार मागायला गेलो त्यामुळे उशीर झाला मला. काम केले तर पैसे कशाला सोडायचे ना. अजिबात नाही, आपल्या कष्टाचा 1 रुपया सोडायचा नाही. वाघाच्या जबड्यात हात घालून पैसे काढती ही सुमी. दिला का नाही तुझा पगार? नसेल दिला तर आता जाऊन वसूल करू तुझ्या त्या ताई मॅडम कडनं. नाही 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 नाही, दिला त्यांनी मला पगार दिला, तोच घ्यायला गेलो होतो म्हणून तर उशीर झाला ना. सकाळपासून काही खाल्लं पण नाही मी, म्हणून मग हे घेतलं येताना. तुम्ही मला माफ कर, परत अशी चूक नाही होणार माझ्याकडून. गुरुजी, काय लिहिलंय पत्रिकेत? नशीब. काय आहे नशिबात? राजीव. राजीव,
म्हणजे मी मुख्यमंत्री होणार. अनुराधा, मी मुख्यमंत्री होणार. म्हणजे ताई तू मिसेस मुख्यमंत्री होणार. 2002 साली रमी बसली होती. हा बरोबर, तेव्हा भाऊजी 13 दिवस मुख्यमंत्री होते. मग 2009 साली तेव्हा भाऊजी 7 दिवस मुख्यमंत्री होते. राजयोग आहे. हो, पण अशी 7 आणि 13 दिवस नाही. हा, पूर्ण 5 वर्षाची टर्म मिळायला पाहिजे, ती का मिळत नाही? मी तोच विचार करतो की बसलेली रमी का फिसकटीये. हा तेच. मॅडमची पत्रिका द्या. आई घ्या. तरीच यांचा पत्ता चुकीचा लागलाय. यांच्या पत्रिकेत दोष आहे. साहेबांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या मुख्यमंत्री पदाची रमी बसणार नाही. मॅडमचा पत्ता हुकलाय. अहो, काय बडबडताय तुम्ही? मी नाही, पत्रिका सांगतीये. साहेबांच्या नशिबात राजयोग आहे, तुमच्या नशिबात नाही. तुमचा पत्ता ह्यांच्या पत्त्याला भारी पडतोय. मग आता काही नाही, प्रयत्न सोडून द्या. काहीही उपयोग होणार नाही. कितीही खेळा, रमी बसणारच नाही. माझा या असल्या गोष्टींवर विश्वास नाहीये. लहानपणी हट्टानं घोड्यावरती बसला म्हणून नाक फुटलं होतं. वय वर्ष 7, बरोबर ना? वय वर्ष 12, शाळेत भांडण झालं म्हणून एका मुलीचे केस कात्रीने कापले होते. शाळेत महिनाभर येऊ दिलं नव्हतं तुम्हाला. एकदम परफेक्ट बोललात. अहो ताईला राग आवरतच नाही कधी. म्हणूनच सांगतो, काही उपयोग होणार नाही. साहेबांची रमी बसणार नाही. नाच सोडून द्या. काय बोलताय? नाही, मुख्यमंत्रीपद घरात आलंच पाहिजे आमच्या. साहेब, यांच्याशी काडीमोड घेऊन जिचा पत्ता परफेक्ट आहे तिच्याशी लग्न करा. तुमची रमी बसणार. अहो, तुम्ही काय बोलताय? काही कळतंय का तुम्हाला? काही संतती वगैरे? हा आहे ना, समरसिंग शेरसिंग मंत्री पाटील. हे घ्या. उत्तम. राजयोग आहे, पण तेवढा प्रबळ नाही. हा, तुम्हाला आता घरातच मुख्यमंत्री पद पाहिजे असेल तर हा पत्ता ट्राय करा. अहो, पण समरसिंग फार लहान आहेत, त्यांना काहीच अनुभव नाहीये राजकारणाचा. हे साहेब मोठे अनुभव आहेत. होतायत मुख्यमंत्री, होतायत. नाहीच होणार. पत्ता लागणारच नाही. तुमच्या मुलाचा पत्ता लागणार, त्याची रमी बसणार. फक्त ह्याला जोड हवी. लग्न झालंयच? नाही. उत्तम. मग ह्यांच्या पत्त्याला बळकट पट्ट्याची जोड द्या. म्हणजे रमी बसणार म्हणजे बसणार. म्हणजे ह्यांचं लग्न अशा मुलीशी करा जिच्या पत्रिकेमध्ये बळकट राजयोग आहे. तो पत्ता मिळाला की मुलाची रमी बसणार. त्यासाठी तुम्हाला अशी मुलगी पाहिजे जी ह्याच्या नशिबाला योग्य दिशा देईल. भाऊ, फक्त आजच्या दिवस झाला उशीर झालाय. इथं पुढे अजिबात होणार नाही. ह्या टायमाला फक्त माफ करा ह्याला. हे घ्या. ए, माफी माग. माफ करा भाऊ. काका, फक्त आजच्या दिवस झाला उशीर झालाय. इथं पुढे अजिबात होणार नाही. हे घ्या, माफी माग. माफ करा दादा. तुम्ही कशाला मागू मागताय? राहू दे. तुम्ही कशाला माग बाबा, अहो
अहो फक्त आजच्या दिवस झाला उशीर झालाय हा. इथनं पुढे अजिबात होणार नाही. हे घ्या एवढं माफ करा याला. माफ करा दादा. सुम्या अगं काय करतेस तू? साहेबांनी माफी मागायला लावतेस होय? साहेब असू द्या, आपली चूक झाली की नाही, माफी मागितलीच पाहिजे सगळ्यांची. हा मागितलीच पाहिजे. काय करणार साहेब द्या. काका अहो फक्त आजच्या दिवस झाला उशीर झालाय बरं का. इथनं पुढे अजिबात होणार नाही. हे घ्या माफी माग. माफ करा दादा. कशाला माफी मागते? दादा अहो फक्त आजच झाला उशीर झालाय हा. इथनं पुढे अजिबात होणार नाही. हे घ्या हे घ्या तुम्हाला माफी माग. माफ करा दादा. काका अहो फक्त आजच्या दिवस झाला उशीर झालाय हा. इथनं पुढे अजिबात होणार नाही. हे घ्या. तुम्ही कशाला माफी मागताय? साहेब घ्या. अहो माझा माणूस तो पगार आणायला गेलता पण चुकीला माफी नाही हा. अख्ख्या कारखान्यात मी त्याला माफी मागायला सांगितली. काय? हा परत ती अशी चुकी करणार नाही. एवढ्या टायमाला फक्त त्याला माफ करा. तो त्याचं काम बरोबर नीट करल. हे करणार ना नीट काम? हो करणार ना. हे घे झाडू. त्याला कामाला. कशाला? अहो झाडू द्या ना मला. मला झाडायला लागणार. मला झाडू द्या त्याला. साहेब त्याला द्या झाडू. अहो, मला झाडू द्या. अहो, साहेब द्या त्याला झाडू. मार झाडू. झाडू मार. असं काय करताय? अहो द्या इकडे झाडू ना. अहो द्या इकडे. साहेबाला कशाला? अहो, साहेब. अरे पाणी आणा कोणी ते. काय झालं साहेबाला? अहो, साहेबाला काय झालं? बसा जरा. बसणार रमी बसणार. खरं की काय? हो हो पण आता रिस्क नको. ताईला खात्री पाहिजे. माझ्यावर डाऊट. हा दाखवा तुमचा. दाखवा हात. 10वीच्या पेपरला कॉपी. 1 वर्ष डिबार. वर्ष 1985. कॉलेजच्या वर्गणीमध्ये घोळ. 1990. 12व्या वर्षी वडिलांच्या खिशात. खात्री पडली. ताई काय डाऊट नाही. 1 नंबरचे गुरुजी ते आहेच. संख्ये गुरुजी म्हणतात मला. पाहिजे तर तुमच्या मुलाचा हात दाखवा. बसणार म्हणजे बसणार. तुमच्या मुलाची रमी बसणार. तुमचा मुलगा मुख्यमंत्री होणार. फक्त गरज आहे ती मिसेस मुख्यमंत्रीची. मार झाडू. हो हो. अंगाशी तिथं मार नीट. पहिल्यांदा जड जाईल पण नंतर हळूहळू सवय पडेल तुला. काम खुर्चीत बसायचं असू दे नाही झाडू मारायचं. काम काम असतं काय. अगं सुमे ऐक तर. साहेब तुम्ही खाली बसा. बसा बघू. बसा. मी नीट समजून सांगितलं ह्याला. अहो ह्याची जिम्मेदारी ती माझी जिम्मेदारी आहे ना बाबा. हो आता तू सांगतेस ते करावंच लागणार आहे मला. तेच म्हणते मी. सुमी बघ्या तुला बाहेर उभा राहा म्हणून सांगितलंय ना. जा बाहेर उभा राहा. साहेबांनी तुझ्यावर आणि तुझ्या घरावर दया देऊन तुला काम दिलंय. नीट काम करायचं काय. हो आता केलंच ना मी. बघितलंसच की तू. ते मी असताना नाही
सांगते तुला. तू नसतानाही काम करेन मी, तू काही काळजी करू नकोस. फक्त तू रिंग घे ना आधी. झाडू द्या ना. साहेब अहो तुम्ही बसा खाली, बसा खुर्चीत. झाडू मारा माझा माणूस आहे की. हो पण आधी रिंग घे ना. तू अजून एक कानातल्यावरच आहेस का? तुला काय वाटतं मला हे कानातलं नको वाटतंय? मला बी वाटतं चांगला ड्रेस घालावा, नीट भांग पाडून हे कानातलं घालून तोऱ्यात चालावं, सगळीकडे मिरवावं. तसं मला लय पसंत पडलंय हे कानातलं. पण फुकट आहे म्हणून काय लगेच घालून बसू का? फुकट? फुकट कुठे? तुझं माझ्याकडून हरवलं म्हणून तुला हे नवीन देतोय मी. हा पण ते माझ्या कानातल्यापेक्षा महाग आहे. पैसे काय वर आलेत तुला? आपण मरमर काम करतो तेव्हा कुठं जाऊन 10-20 रुपये मिळतात आणि तू तसं वाया घालवणार का? वाया कुठे? तुझ्यासाठीच घेतलं ना मी. ते बघू परत. आता साहेबांसाठी एक कडक चहा बनवणार. नाही नको, छान नको मला. अहो घ्या हो, आता झाडून झाले सगळं, दुसरं काही काम नको यायला. पगार काय फुकट द्यायचा घ्यायला? नाही हो, मला नको चहा. साहेब तर तुम्ही घ्या म्हणते चहा तर घ्या. मी आलो चहा घेऊन. जा. पण मला घरून फोन येतोय. अहो मला पण येते ती फोन. तुम्हाला बंगल्यावर हुडकते ती. अरे मला सुमीनी साहेबांसाठी चहा करून आणायला सांगितलंय. चहाचं मी बघतो, तुम्ही पहिल्यांदा बंगल्यावर पोहोचा. नाही 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 नाही, सुमीनी मला चहा करायला सांगितलंय. किचन कुठे? अहो साहेब मला मामा साहेबांच्या फोनवर फोन येते ते. अहो त्याची काय सांगायचं मी. चहा कुठे बनवायचा? चल दाखव मला पटकन. त्या साईडला बोलवते. चल 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 चल. साहेब ऐका की, साहेब ऐका की. तर नको तर साहेब. अहो बबन मला चहा बनवायचा. अहो तुम्ही त्या सुमीच्या नादाला नका लागू. अहो तिचं नको तिथं डोकं लई चालतं. अहो साहेब तुम्ही बंगल्यावर चालावं, नाहीतर मामा साहेब माझा जीव घेते. मला चहा कसा बनवायचा सांग ना फक्त. अहो मला लई चांगला चहा नाही बनवायला येत. ठीक आहे तू नकोच बनवूस, मी बनवतो. मला सांग फक्त. तुम्ही नको, मी बनवतो त्यापेक्षा. मी बनवतो. काय करायचं मला सांग. साखर उकळत ठेवा तुम्ही. काय? पाणी उकळत ठेवायचं. कशात? ह्याच्यात पाणी देतो थांबा. मी घेतो. किती बघा. हा बस बस बस. ठेवू का मी? ठेवतो मी. आता साखर टाकायची. चहापत्ती टाक. चहापत्ती? चहापत्ती हो. चहा पावडर. चहा पावडर. हा साखर. हे पेटवायचं कसं पण? छोटा हे एवढा मोठा? पेटवा तुम्ही. फोन येतोय थांबा जरा. हॅलो हॅलो बाबल्या, कुठे आहे तू? सापडले का समर साहेब? हा सापडलं की. हा नाही सापडलं. तू कुठे आत्ता नक्की? कारखान्यावर. कारखान्यावर काय करतोय तू? नाही कारखान्यावर नाही, समर साहेबांनी हुडकतो. अरे काय बडबड करतोय तू बाबल्या? चहापत्ती किती टाकू? 3 चमचे. 3 चमचे? कसले 3 चमचे? 3 चमचे सापडल्यात मला. समर साहेब नाही ते सापडले. काय बोलतोय तू? तू आत्ता नक्की काय करतोय? चहा बनवायचं कसं सांगतोय. आता चहाचं काय मध्येच? कुणाला चहा? समर साहेबांना. समर साहेबांना? नाही म्हणजे चहा नाही, समर साहेबांनी हुडकतोय. चहा नाही. बाबल्या काय बडबडतोयस तू? तुला नोकरीवरनं काढून टाके ना मी. नाही मला कामावरून काढून टाकू नका साहेब. मी जर चहा बनवला नाही ना तर सुमी मला कामावरनं काढून टाकेल. नाही तुम्हाला नाही ती काढून टाकणार, त्याची काळजी करू नका तुम्ही. तू मला कामावरनं काढणार कोण? थांब, मीच तुला कामावरनं काढून टाकतो ताई मॅडमला सांगून. नाही मला कामावरून काढू नका. उकळला चहा. आता दूध टाकून उकळून घ्या. काय बडबड करतोय बाबल्या तू? कसलं दूध? तू आत्ताच्या आत्ता समर साहेबांना घेऊन इथं ये, नाहीतर ताई मॅडमला सांगून तुझी चामडी सोलून काढेन मी. उकळला. आता शोधून घ्या. शोधून का मी शोधू? सोलून घ्या? मला म्हणतोय सोलून घ्या. थांब, तू घरी ये, मी तुला कसा सोलतो ते बघ. आता आम्हाला सोलतोय. बाबा ऐकून घ्या की. माझं कोणच ऐकून घेत नाही. आता कसं समजून सांगू? आता काय करू?
हॅलो मामासाहेब ऐका की. हॅलो हॅलो मामासाहेब. हॅलो ठेवलं